आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडणार ते म्हणजे गोकुळ. गेले 63 वर्षे या गोकुळचे जे काही राजकारण सुरू होतं त्याला एका निर्णयानं पूर्णपणे कलाटणी मिळणार. केवळ गोकुळ नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणालाच यामुळे कलाटणी मिळणार आहे. राजकारण घडणार की बिघडणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण या गोकुळमुळं नेमकं राजकारण नासणार कुणाचं, उकळी राजकारणाच्या कोणाला फुटणार आणि काय होणार या संदर्भात आज चर्चा करूया. अतिशय महत्त्वाचे काही निर्णय गोकुळ संदर्भात घेतले जाणार आहेत. त्यामुळे पुढच्या काळात प्रशासक राज आल्यानंतर काय काय होऊ शकतं, केवळ गोकुळवर नव्हे तर त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो या संदर्भातला हा आढावा. आपण अजूनही महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. कारण सडेतोड विश्लेषण आणि ब्रेकिंग बातम्या आणि तंतोतंत अंदाज हीच वैशिष्ट्ये आहेत या महाधुरळाचे. खरं तर 63 वर्षापूर्वी आनंदराव पाटील चोयेकरांनी गोकुळची स्थापना केली. गेले 63 वर्षे गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची नव्हे तर संपूर्ण आर्थिक वाहिनी ठरलेली आहे. म्हणजे प्रचंड उलाढाल आर्थिक आहेच. महाराष्ट्रात नाव आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा दूध संस्था बंद पडल्या, कुलपं लागली, पण गोकुळची घौडदौड कायम राहिली. त्यामुळंच एक वेळ आमदारकी नको पण मला गोकुळचं संचालक करा ही जी मागणी आहे ती केवळ आणि केवळ यामधल्या अर्थकारणासंदर्भात, कारण इथली कमाई ही प्रचंड आहे आणि या कमाईचे साक्षीदार अनेक वर्षे अनेक नेते, अनेक संचालक आणि अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत. या सगळ्यांची भुरळ गोकुळला न पडली तर नवलच. कोरोनाचा काळ असू दे, महापूर असू दे, काही असू दे, आर्थिक संकट कधी फारसं कोल्हापूर जिल्ह्यावर आलं नाही. त्याचं एकमेव कारण गोकुळ दूध संघ. 3-13-23 या तिन्ही वेळा जे काय बिलं जमा होतात त्यामुळं गोकुळचं अर्थकारण एकदम भक्कम. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं अर्थकारण एकदम भक्कम. त्यामुळं गोकुळवर गेल्या अनेक वर्षापासून संचालक होण्यासाठी धडपड अनेकांची नेहमीच सुरू असते. आता गोकुळवर प्रशासक येणार हे नक्की झालेलं आहे. 3 प्रशासक येतीलच. पण या प्रशासक राजमध्ये नेमकं फायदा कुणाचा, तोटा कुणाचा हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता प्रशासक राज येऊ नये म्हणून आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचे संचालक वगळून इतर अनेक संचालक अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संचालक थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. कारण प्रशासक येणं ही कायदेशीर बाब नाही, ते बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडं न्यायालयीन प्रक्रिया अजून सुरू आहे. व्यावसायिक ज्या काय संस्था आहेत त्यांची सुनावणी सुरू आहे. हे सगळं पाहता संपूर्ण गोकुळ आता अदृश्य शक्तीच्या हातात गेलेला आहे हे सांगायला आता नव्या ज्योतिषाची गरज नाही. कारण जे जे मुंबईतल्या नेत्याच्या मनातील तेच आता यापुढं गोकुळमध्ये होणार हे नक्की आहे. त्यामुळे आता प्रशासक किती ताकदीचा कोण यावरच गोकुळचं भवितव्य अवलंबून आहे. यापूर्वी जिल्हा बँकेवर प्रशासक आला, बाजार समितीवर आला, अनेक कारखान्यावर आला, काही बँकावर सुद्धा आला. जिल्हा बँकेची परिस्थिती सुधारली. प्रशासक आल्यानंतर महाराष्ट्र राज्य बँकेची परिस्थिती सुधारली. आता गोकुळ याच पद्धतीनं चालवलं तर गोकुळची परिस्थिती आणखी सुधारली यात शंका नाही. पण अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर राजकारण जर गोकुळमध्ये वाढलं तर गोकुळचं दूध नासायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आता काळजी, ज्यांनी प्रशासक नेमलं त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. आता अनेकांजण आता गोकुळमध्ये काही जण टार्गेट निश्चित होतीलच.
या गोकुळच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ हे पहिले टार्गेट ठरलेले आहेत, कारण त्यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता त्यांना चक्रव्यूहात अडकवण्याचं काम अतिशय व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे आमदार शिवाजी पाटील यांचे उघड आरोप असू दे किंवा छुप्या पद्धतीनं मंत्री मुश्रीफ यांच्या भोवती जो काय फास आवळला जात आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, ते पाहता मुश्रीफ यांची ताकद कमी करणे, त्यांना रोखणे हेच ध्येय दिसते. आणि हे ध्येय कोणाचं आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, त्यासाठी अदृश्य शक्ती कार्यरत झालेली आहे. महायुतीच्या गोंडस नावाखाली सगळे एकत्र येऊन गेले काही महिने गोकुळचा कारभार सुरू होता, पण ह्याच महायुतीला फाट्यावर मारत आता प्रशासक आणला जात आहे. एकमेकांना या गोकुळच्या राजकारणापासून लांब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा पहिला बळी म्हणतो तो मंत्री हसन मुश्रीफच, कारण त्यांना गोकुळपासून लांब ठेवणं हेच अदृश्य शक्तीचं महत्त्वाचं काम होतं आणि ते शक्य झालं हे महत्त्वाचं. याशिवाय आणखी 2 मोहरे ज्यांच्यामुळं महाडिक गटाची गोकुळमधनं सत्ता गेली, या 2 मोहऱ्यांना आता पुढं त्रास दिला जाणार हे नक्की आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्याबद्दल तक्रारी सुरू झाल्यात. ईडी लावण्यापर्यंत मागणी सुरू आहे. म्हणजे ज्यांच्यामुळे सत्ता गेली हे 2 मोहरे होते जे सतेज पाटील यांच्याकडे गेले, त्यामुळे सतेज पाटील यांची बाजू भक्कम झाली. त्यानंतर अनेक नेते त्यांच्यासोबत गेले आणि गोकुळची 25 वर्षाची महाडिक गटाची सत्ता 5 वर्षापूर्वी गेली. आता महाडिक नको म्हणून सगळे एकत्र आले. आता मात्र महाडिक यांच्याच ताब्यात अप्रत्यक्षरित्या गोकुळ जाणार हे नक्की आहे. त्यामुळे ज्यासाठी वेगळी वाटणी केली तीच सासू आता या निमित्तानं पुन्हा येणार आहे. विशेष म्हणजे महाडिक गटाच्या हातात, भाजपच्या हातात गोकुळ जाणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे आता प्रशासक नेमताना भाजपला मानणारे, भाजपवर प्रेम करणारे, भाजपचं ऐकणारे असेच प्रशासक असणार हे नक्की आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं काय होणार हे पाहणं निश्चितपणे आवश्यक ठरणार आहे. कारण शिवाजी पाटील ज्या पद्धतीनं आरोप करतात, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता यापुढचं कोल्हापूरचं राजकारण होणार हे नक्की आहे. गोकुळच्या खांद्यावर आता प्रशासकाच्या खांद्यावर कोण बंदूक ठेवणार, शिकार कोण होणार, कारण निवडणुका आता 2-3 वर्षे नाही आहेत, पण तरीही जिल्हा बँकेची निवडणूक आहे, इतर काही संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बेबनाव सुरू झालेला आहे, वाद वाढलेला आहे. त्याचा फटका निश्चितपणे आगामी निवडणुकीत बसणार. तो बसू नये म्हणून कदाचित प्रशासनाचा कार्यकाळ निश्चितपणे वाढवला जाईल हे नक्की आहे. जेव्हा प्रशासन संपेल, प्रशासक राज संपेल, तेव्हा निवडणुका घेत असताना निश्चितपणे या बिनविरोध होण्याची शक्यता आहे. कारण दगापटका होऊ नये याची काळजी सगळे घेतील. निवडणुकीला सामोरे न जाता आपलंच कसं संख्याबळ वाढेल हे सुद्धा पाहिलं जाईल, पण त्याला वेळ आहे. सध्या तरी प्रशासक येणार, तो किती काळ टिकणार हे कुणाच्या हातात आहे, हे अदृश्य शक्तीच्या हातात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण केवळ एका गोकुळच्या निर्णयानं बदलणार आहे. 63 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच गोकुळवर प्रशासक येतोय. त्यामुळे हा प्रशासक कोण, तो कुणाचा ऐकणार, त्याच्या खांद्यावर बंदूक कुणाचा असेल हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण यामुळेच गोकुळचं नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बदलणार आहे, बिघडणार आहे. त्यामुळे ते बिघडणार किती, बदलणार किती हे पुढचा काळ नक्की सांगेल. पण सध्या तरी गोकुळ चर्चेत आहे ते एवढ्यामुळंच कारण अख्खं महायुतीचं राजकारण याभोवती फिरणार आहे. महायुतीत मिठाचा खडा पडलाय, तो आता किती वाढणार, त्यामुळे दूध किती नासणार, राजकारण किती नासणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाहूया कोल्हापूर जिल्ह्याचं आगामी राजकारण कसं पुढं वळण घेणार ते महत्त्वाचं आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या, विश्लेषण हवे असतील तर आत्ता सबस्क्राईब करा.
महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.